श्लोक क्रमांक 25 पासून आपण वाचू. माझ्यानंतर पुन्हा सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस्तथा सक्तः चिकीर्षुर्लोकसंग्रहम् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसङ्गिनां दोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते इति मत्वा न सज्जते. भगवंतानी इथे ज्ञानीचं वर्णन केलं की जो ज्ञानी आहे, आत्मज्ञानी, तो जगामध्ये आसक्त होत नाही आणि त्याच्या उलट जो विमूढ आत्मा आहे, भगवंतानी काय नाव दिलं, विमूढ आत्मा, म्हणजे ज्याला स्वतःचं ज्ञान नाही, तत्वाचं ज्ञान नाही, ज्याने कधीच विचार केलेला नाही, असा जो माणूस आहे, जी व्यक्ती आहे, तिचं नाव इथे दिलेलं आहे विमूढ आत्मा. इथे आत्मा शब्दाचा अर्थ चैतन्य नाही आहे. आत्मा म्हणजे अंतःकरण, ज्याच्या मनामध्ये मोह आहे असं अंतःकरण. भगवान शंकराचार्य जे म्हणतात, नानाविधम मूढ आत्मा अंतःकरणम यस्य, ज्याच्या अंतःकरणामध्ये मोह आहे. हा जो मूळ शब्द आहे ना, मूळ शब्द मोह धातूपासून बनला आहे. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाचा काय एक धातू आहे. भवती कोणती धातू आहे? भूभवती, भू धातू आहे. गच्छती कोणती धातू आहे? गम गच्छती, गच्छ धातू नाही आहे. गमला आदेश होऊन जातो गच्छ. तर अशा धातू आहेत. त्यात एकच धातू असते पण किती शब्द त्यांनी निर्मित होईल. जसं इंग्रजीमध्ये धातू म्हणजे मेटल, एका धातूपासून किती अवजार तयार होतात. त्याचप्रमाणे संस्कृतमध्ये एका धातूपासून अनेक शब्द. तो मोह धातू आहे. मोहपासून शब्द बनला मूढ, आणि मोह धातूचा अर्थ असतो मोह वैचित्ते. वैचित्य म्हणजे विपरीत ज्ञान, विरुद्ध ज्ञान. जी वस्तू जशी आहे तसं न समजून त्याच्या उलट किंवा त्याच्यापासून वेगळं ते समजणे, त्याला म्हणतात मोह. म्हणजे जगामध्ये दुःख आहे पण मला वाटत आहे सत्य, मला काय वाटत आहे सुख आहे, त्याला काय म्हणून मोह झाला. जग खोट आहे पण मला वाटत आहे सत्य, काय
दोरी आहे, दोरीवर काय आहे? साप. त्याला वेदांताच्या भाषेत त्याला मोहित झाला आहे. अरे इथे साप आहे, साप आहे. तर सत्य वस्तू न बघून त्याच्या विरुद्ध ते बघणं. एकदा गंमतच झाली. एक माणूस रोज वेदांताचा वर्ग अटेंड करायचा आणि तिथे रोज शिकवण्यात यायचं. सर्प खोटा आहे, साप खोटा आहे, दोरी सत्य आहे. आता हा संस्कार त्याच्या बुद्धीमध्ये एवढा डीप संस्कार तो पडला की घरी साप दिसला त्याला, थोडे साप नाहीये, दोरी आहे, एकदम पकडलं ते. तो म्हणाला अरे बापरे, हे वेदांतामुळे ममांत होईल, माझा अंत होईल. उद्यापासून मी हे वेदांत ऐकणार नाही. तर दोरीवर साप हे उदाहरण आहे, दृष्टांत आहे मोहाचं. खरं काही असतं पण आपल्याला वाटतं ते वेगळं, त्याला म्हणतात मोह. आता इथे अहंकार विमूढात्मा, खरोखर माझं जे स्वरूप आहे ते एकदम वेगळं आहे. मी नित्य शुद्ध बुद्ध चैतन्य सच्चिदानंद असा मी आहे. निर्विकार निराकार. आपल्याबद्दल खूप छान छान सांगितलं आहे आपल्या शास्त्रांमध्ये. मी कसा आहे? अमर आहे, अमर. व्यापक आहे मी, चैतन्य कसं आहे? व्यापक आहे. एकाने सांगितलं, मला वाटत तर होतं की मी फार मोठा माणूस आहे, पण एवढा मोठा असेल ही कल्पना मी केली नव्हती. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक काळामध्ये वेदांत इतक्या उच्च स्तरावरून आपलं ज्ञान करून देतं, कारण ते सत्य आहे. खरं म्हणजे काय, मी म्हटलं की आपल्या मनामध्ये शरीराचीच आकृती येते आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, मी अमर कसा, मी अनंत कसा, मी व्यापक कसा, मी निर्विकार कसा. जेव्हा मी म्हटलंय तर मीचा अर्थ शरीर नाही आहे, मन नाही आहे, बुद्धी नाही. हे सगळं बाजूला केल्यावर जी वस्तू राहिले तिला म्हणतात आत्मा, चैतन्य. आणि हे सगळे लक्षण त्या चैतन्याचे. चैतन्य निर्विकार आहे, शरीर निर्विकार तर होत नाही शकत. षड विकारवत एतत् स्थूल शरीरम अस्ति जायते वर्धते. तर मोह म्हणजे काय? माझं खरं स्वरूप मी विसरलो आणि जे चुकीचं रूप आहे, चुकीचे जे लक्षण आहे ते माझे आहे असं मी मानतो. तर माझं काय नाव होईल? मी झालो मूळ आत्मा. अहंकार विमूढ आत्मा. जिथे अहम बुद्धी असायला पाहिजे, म्हणजे ज्याला मी मानलं पाहिजे त्याला न मानता मी अनात्म वस्तूला मी मानलेलं आहे. त्याच्यामुळे सगळा घोटाळा आहे, त्याच्यामुळे दुःख आहे, त्याच्यामुळे जन्म मरण आहे, त्याच्यामुळे समस्या आहे. तरति शोकम आत्मवित् असं म्हणतात. शोक सागराच्या पलीकडे कोण जातो? तर म्हणजे जो आत्मवित् आहे, ज्यांनी स्वतःला जाणलं आहे. तिथे भगवंत प्रयत्न करत आहे आपल्याला समजवण्याचा की अरे बाबा तुला मोह झालेला आहे. अच्छा, आपल्या व्यवहारामध्ये आपला साधारण मोह होत असतो की कोणी चांगला माणूस आहे त्याला आपण वाईट समजतो, हा सुद्धा काय मोह आहे. चांगलं आहे त्याला वाईट, जे वाईट आहे त्याला चांगलं. म्हणजे जी वस्तू जशी आहे तसं न समजणे, सिंपल, त्याला म्हणतात मोह. आता हा सिद्धांत सगळीकडे लागू होतो. खाण्यापिण्याचे पदार्थ,
जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीये पण लोक तेच खात आहे. मोह. जंक फूड, त्याचं भाषांतर असतं कचरा फूड. म्हणजे जंक म्हणजे कचरा असतो. पण आता त्याच्यामध्ये त्याची काय महत्व बुद्धी ज्याला म्हणतात, शोभन बुद्धी, सुखबुद्धी. म्हणजे गुरुजी छान म्हणतात फास्ट फूड म्हणजे काय, ज्याच्यामुळे तुम्ही आजारी फार लवकर पडता. फास्ट. पण आता पहा सगळे बस त्याच्याकडे धावत आहे. आणि जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं जेवण आहे त्याच्यामध्ये त्यांची मुळीच आवड नाही. म्हणजे याच्यामध्ये काही चवच नाही. ऑइललेस, शुगरलेस, फॅटलेस, टेस्टलेस पीस ऑफ. जे आपल्या तोंडाला आवडत नाही ना ते पोटाला आवडतं. जे जिभेला आवडतं ते पोटाला मुळीच आवडत नाही. जेव्हा आपण काही असे जंक फूड वगैरे खातो तर पोट म्हणतो अरे बापरे आता मला हे पचवावं लागेल, काय काय येत आहे वरून. तर खाण्याच्या पदार्थाबद्दल मोह, अशा अनेक गोष्टी. इथे आपल्या स्वतःबद्दल मोह झालेला आहे. धर्माबद्दल मोह, काय धर्म आहे का अधर्म आहे. अर्जुनाला कर्तव्याबद्दल मोह झाला. युद्धापासून परावृत्त होणे हाच धर्म आहे. आता तर इथे भगवंत थोडेसे नाराज होतात. अरे म्हणे तू मूढ आहे. कर्ताहम इति मन्यते, मी अकर्ता आहे पण आता मी मानतो की मी करता आहे. म्हणून आपल्याला परत परत सांगण्यात येतं की अरे तू स्वतःला करता मानू नको. देवाला मान, इतर लोकांना मान, स्वतःवर ओझं घेऊ नको. स्वतःला करता म्हणणे म्हणजे मूर्खता आहे असं इथे म्हणतो. कारण ते सत्य नाही आहे ना. फक्त सांगितलं सत्याच्या विपरीत आहे. करणार कोण आहे म्हणे, मग मी नाही तर मग कोण करत आहे. काल आपण काय पाहिलं, कोण करत आहे. स्वामी तुम्हीच बोला, कारण तुम्हीच बोलत होता का, करणारे तुम्हीच आहात. 24 तास झाले विसरलो होता. प्रकृती क्रियमाणानी गुणे कर्माणी. प्रकृती करणारी आहे. प्रकृती म्हणजे त्रिगुण. त्रिगुण म्हणजे माया. मायेमुळे सगळं हे जग चालू आहे किंवा त्रिगुण म्हणा. आता हा जो ज्ञानी आहे त्याचं वर्णन करताना इथे काय म्हणतात की ज्ञानीला मोह नाहीये, त्याला तत्वाचं सत्याचं ज्ञान आहे. म्हणून तो कधीच म्हणत नाही की मी करता आहे. त्याला स्वतःला करता म्हणवण्याची काही हौस नाही. तो हसतो तो जर कोणी म्हणत आहे की अरे मी करता आहे, मी करता. मूर्खपणा आहे तर तो मुळीच म्हणत नाही. आणि तो या जगामध्ये काय म्हणजे आसक्त होत नाही. तो म्हणतो की मायेचं काम सुरू आहे. गुणा गुणेषु वर्तन्ते. बाहेर त्रिगुण आहे आणि इकडे सुद्धा त्रिगुण आहे. काल तुम्हाला मी सांगितलं संपूर्ण जगाकडे जर तुम्ही बघितलं तर इथे फक्त त्रिगुणांचाच पसारा आहे. जेवढे विषय आहे ते त्रिगुणात्मक आहे. 18व्या अध्यायात एक श्लोक आलेला आहे, न तदस्य पृथिव्यां वा दिवि देवेषु वा सत्वं प्रकृती जय युक्तम यदे विस्यात् त्रिविर्गुणैः. म्हणे न तदस्ति पृथिव्यां दिवि देवेषु वा. या पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, इतर कोणत्याही लोकामध्ये त्रिगुणापेक्षा काही वेगळी वस्तू नाही. त्रिगुणाचाच प्रसार आहे.
कुठे सत्वगुण जास्त आहे, कुठे रजोगुण जास्त आहे, कुठे तमोगुण जास्त आहे. त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये थोडा काय फरक आहे, पण आहे सगळं त्रिगुण त्रिगुण त्रिगुण. तर जगाचं एक नाव काय, त्रिगुणात्मक. जग काय, त्रिगुणात्मक. अनेक वेळा मी हा विषय सांगितलेला आहे मागच्या अध्यायांमध्ये सुद्धा. खाण्यापिण्याचे पदार्थ त्रिगुणात्मक सांगितले ना मी. सात्विक, राजसिक, तामसिक जेवण 16वा, 17वा, 18वा अध्याय तुम्ही पहा. विशेष करून 17वा, 18वा सगळं काही त्या त्रिगुण त्रिगुण सांगितलं. दान सुद्धा त्रिगुणात्मक, यज्ञ त्रिगुणात्मक. दान कसं म्हणजे फार कष्ट करून आपण म्हणजे उगीच आता मला द्यावं लागतंय अशा वृत्तीने जेव्हा आपण देतो त्याला म्हणतात तामसिक द्या, परिक्लिष्टम द्या. फार छान झालं. जो पात्र नाहीये त्याला तुम्ही देत आहे तामसिक आहे. देशे कालेचे पात्रे तद्दानं सात्विकम. तर जगामध्ये काळ सात्विक, राजसिक, तामसिक सगळं काही. सकाळचा वेळ सात्विक, त्याचप्रमाणे स्थान, देश ते सुद्धा काय सात्विक राजसिक. मठ, मंदिर, आश्रम हे काय सात्विक. सुपर मार्केट, मॉल हे काय राजसिक. जिथे गेल्यावर एकदम असं वाटतं हे या एकदम इच्छेचा प्रवाह वादळ उठत. रजोगुणी. तमोगुण जागा सुद्धा आहे जिथे अंधार जास्त असतो, लाईट कमी. तामसिक जागा. तर लोक 3 प्रकारचे, वनस्पती 3 प्रकारचे, जनावर 3 प्रकारचे. लोक स्वर्ग नरक याच्यावर सुद्धा त्रिगुण आहे. त्याला म्हणतात गुणाः. तर बाहेरचा. आणि इकडे काय आहे तर म्हणजे मन सात्विक, राजसिक, तामसिक आहे. स्थूल शरीर जे आहे ना ते तमोगुणाचा प्रकार आहे, तमोगुणाचा विकार आहे. तुम्ही वेदांताचे ग्रंथ वाचले तर तुम्हाला कळेल. पंचमहाभूतांचा जो तामसिक अंश आहे त्यांनी काय म्हणलेलं आहे, स्थूल शरीर. याच्यामध्ये जडांश जास्त आहे, जड. आणि तमोगुणाचं लक्षण काय, जडता. राजसिक अंशाने कर्मेंद्रिय बनलेले आहे. रजोगुणाचं लक्षण काय, सतत क्रिया, हालचाल. तर प्राण जे आहे, कर्मेंद्रिय आहे ते रजोगुणी आहे, राजसिक अंश. प्राण कधीच झोपत नाही. 24 तास काय सुरू आहे, प्राण. श्वास चालू आहे, पचन चालू आहे, रक्त संचार चालू आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे मुख्य प्राण आहे. आणि उपप्राण सुद्धा आहे. कृकल, धनंजय वगैरे आहे ना. तर आपल्याला काय ओकारी येत आहे, जांबाई येत आहे, शिंक येत आहे. हे कशाचे प्रकार प्राणामुळेच होत. तर प्राण सतत चालू आहे. रात्री झोपत नाही प्राण, मन झोपली जातं. इंद्रिया सुद्धा काय लीन होऊन जातात. झोपेमध्ये आपण काही पाहत नाही, काही बोलत नाही. काही लोक बोलतात. परवा आम्ही सकाळीच्या वर्गावर सांगत होतो, एक ती बाई जी आहे डॉक्टरकडे आपल्या नवऱ्याला घेऊन गेली. म्हणजे रात्री खूप बडबड करतात, बोलतात. तरी उपाय सांगा. डॉक्टर म्हणाले यांना दिवसा संधी द्या बोलण्याची. मी संधी काय बोले गप्पा. तर गंमत. तर रात्री आपण बोलत नाही, काही एकही इंद्रिय काम करत नाही. काही लोक रात्री याचे फिरतात सुद्धा. जुळे
रोग असतो, कसे जातात पण परत येतात. त्याचं नाव काय? त्या रोगाचं नाव आहे नाही तर अनिद्रा, सिझोफ्रेनिया. झोपेत चालतो ना माणूस. नाही, अनिद्रा म्हणजे झोप नाही आहे. चला ठीक आहे, म्हणजे इथे कोणाला नाही बरं आहे. ते सांगण्याचा उद्देश हा की झोपेमध्ये स्थूल शरीर आपलं झोपलेलं असतं, सूक्ष्म शरीर सुद्धा झोपलेलं आहे, म्हणजे मन इंद्रिया, पण प्राण चालू आहे. कारण प्राण राजसिक अंशाचा विकार आहे, रजोगुणाने बनलेला आहे. म्हणून प्राण थांबत 24 तास श्वास प्रश्वास 3 शिफ्ट मध्ये काम करतो. लोकांच्या असतात ना रात्री ड्युटी असतात, प्राणाची ड्युटी रात्री असते. अच्छा, सात्विक अंशाने काय म्हणलेलं आहे तर म्हणजे बुद्धी, ज्ञानेंद्रिय हे सात्विक अंशाने म्हणलेलं. तर सांगण्याचा उद्देश असा की बाहेर जर त्रिगुण आहे तर इकडे सुद्धा त्रिगुण आहे. मुद्दा हा आहे. सत्वगुण जेव्हा वाढतं तर मी काय ध्यान, पूजा, भजन, सत्संग हे करतो. तो गुणाचाच खेळ आहे. अच्छा, मग आता प्रश्न आहे की जे चैतन्य आहे ते सात्विक आहे की राजसिक आहे की तामसिक आहे? त्यामुळे चैतन्य त्रिगुणातीत, त्याच्यामध्ये एकही गुण नाही. म्हणून चैतन्याला काय म्हणतो आपण? निर्गुण. निर्गुण. मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, स्थूल शरीर हे सगळे त्रिगुणात्मक आहे. आत्मा सात्विक, राजसिक, तामसिक नाहीये. नाही म्हणजे आम्हाला वाटत होतं की आम्ही सात्विक आत्मा आहोत, कारण रोज प्रवचनाला येत आहोत. आत्मा सात्विक नसतं. मन तुमचं सात्विक आहे, बुद्धी सात्विक आहे, पण आपण काय त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे आपणच आपल्याला सात्विक, राजसिक, तामसिक म्हणून घेतो. पण अगदी जर खूप सखोल विचार केला तर कळेल की कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो, चैतन्य, जाणीव त्याला, ते राजसिकेही तामसिके. म्हणून एक अध्यायच आहे 14वा अध्याय, त्याच्यामध्ये गुणातीताचं वर्णन आहे. गुणातीत 14वा अध्याय. तर इथे या 28व्या श्लोकात म्हणतात की तो ज्ञानी आहे, त्याला स्पष्ट दिसतं की गुणांचा खेळ सुरू आहे. मन जेव्हा सत्वगुणाने युक्त होऊन जातं तर मला चांगले विचार येतात, तर त्या चांगल्या विचारांचा सुद्धा साक्षी आहे, तमोगुणी विचारांचा सुद्धा साक्षी आहे. जसं नदीमध्ये चांगलं स्वच्छ पाणी वाहतं, आपण पाहतो, कधी घाण पाणी वाहत, कधी त्याच्यामध्ये काय तरंग, लहरी. मी जर काठावर बसलेला आहे तर मी तिघांचा आनंद घेतो. हा जो ज्ञानी असा आहे, गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा, असं मानून जाणून, न सज्जते. न सज्जते म्हणजे तो आसक्त होत नाही, त्या गुणांचा आरोप आपल्यावर करत नाही आणि स्वतः सात्विक, राजसिक, तामसिक म्हणत नाही. जोपर्यंत आपल्याला स्वतःचं ज्ञान नाही तोपर्यंत आपण म्हणतो की मी तामसिक आहे, मी राजसिक आहे. लोक म्हणतात मी तामसिक आहे. संत काय म्हणतात, ठीक आहे आता राजसिक वाहतो. तामसिक म्हणजे काहीच करण्याची त्याला इच्छाच नाही आहे, झोपला आहे.
एक दुकान होतं गाद्याचं, गादी पांघरुणा वगैरे विकणं. तिथे जाहिरात लावली होती. तो जो विकणारा होता ना, तो सुद्धा त्या गाद्यांवर झोपला होता. आणि ते लिहिलं काय होतं की आमच्या गाद्या एवढ्या मऊ आहे की विक्रेता सुद्धा झोपला. कारण तो तमोगुणी त्याला चांगलं ऍडव्हर्टाईज करते, पहा मला सुद्धा झोप येते, इतकी चांगली आहे. तर तमोगुणी माणसाला प्रमाद, निद्रा, आलस्य याच्यावरच त्याची असते. तर अशा माणसाला संत काय आले, अरे तू स्वतःसाठी कर, स्वार्थ कर्म कर, निष्काम कर्म वगैरे सोड, काही तर जरा हातपाय चालव स्वतःसाठीच. आणि जेव्हा माणूस स्वार्थ कर्म करतो त्याला पुढचा उपदेश, तू जरा जगासाठी काम कर, देवासाठी कर. म्हणजे तू राजसिक आहे, आता तू काय हो, सात्विक. आणि जो सात्विक होऊन जातो त्याच्यासाठी भगवंत म्हणतात निस्त्रे गुण्यो भव अर्जुन, तू या आता सत्वाच्याही पलीकडे जा. वरचा टप्पा इथे त्याचंच वर्णन आहे, गुणागुणेश्वर. तसा तो साक्षी आहे, तर नुसतं पाहत आहे की अच्छा आहे, रजोगुणी येत आहे, तमोगुणी येत आहे. किती सुंदर आहे. तर जीवनाचं ध्येय आहे, ज्यांनी या गुणापासून आपल्याला वेगळं केलं तोच काय या जगापासून मुक्त झाला. आणि गुणापासून मुक्ती म्हणजे काय, जगापासून. कारण जग म्हणजे त्रिगुण. जसं एक मासे असतात ना पाण्यामध्ये, ते कुठे अडकतात, त्या जाळ्यात असतात ना, जाळ नेट म्हणतात ना त्याला. तर जणू काही भगवंतानी नेट घातलेली मायेची, त्याच्यामध्ये आपण काय फसलेलो, अडकलो. एकाने प्रश्न विचारला की माशांना टेनिसचा खेळ का आवडत नाही. आणि कारण त्यांना नेट आवडत नाही. नेट पाहिले गावाला, अरे इथे अडकू आम्ही म्हणून ते लांब राहतात. असे काही काही विनोद आहे. तर त्रिगुणात्मक माया ही जी आहे, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. काही काही लोकच याच्या पलीकडे जातात. तुम्हाला आधी मी उदाहरण दिलेलं आहे रामकृष्ण परमहंसांचं, की तेच मासे अडकतात त्या जाळ्यामध्ये जे त्या कोळीपेक्षापासून दूर असतात, त्याच्या पायापासून दूर असतात. जे त्याच्या जवळ असतात, जो तो जाळ टाकणारा असतो, ते मासे सुरक्षित राहतात. ते काय म्हणतात, भगवंताच्या चरणी जर तुमचं मन फिरत राहिलं तर यू आर सेफ. काय एक छान उदाहरण. तर हा जो ज्ञानी आहे असा आहे, या मायेपासून वर गुणांना तो काय दृश्य मानतो. हे सगळं दृश्य आहे, मी त्याचा दृष्टा आहे. आता पुढे म्हणतात की असा हा जो सिद्ध पुरुष आहे, ज्ञानी आहे, हा जेव्हा अज्ञानी लोकांना पाहतो तर त्याला थोडीशी काय करुणा, कृपा, दया भावना आहे की अरे हे सगळे अडकलेले आहे, गुंतलेले आहे, यांना काय केलं पाहिजे, जरा त्यांचा उद्धार केला पाहिजे, काढलं पाहिजे. पण इथे पुढच्या श्लोकात देव म्हणतात की तो जो ज्ञानी आहे त्यांनी एकदम या अज्ञानी लोकांना विचलित नाही केलं पाहिजे. म्हणजे असं त्यांना उपदेश करायचा, अरे तुम्ही कुठे इथे पडलेला, तुला काही माहित नाही, एकदम तुम्ही तामसिक लोक आहे, असं उपदेश करू नका. उपदेश करण्यामध्ये सुद्धा जरा काय सावध होऊन उपदेश करा. म्हणून पहा पुढच्या श्लोकामध्ये परत त्या ज्ञानीसाठीच एक आदेश दिलेला आहे. प्रकृते गुणसम्मूढाः
सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृष्णविदो मन्दान् कृष्णविन्न विचालयेत्. बरोबर म्हणून प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते तान् कृष्णविदो इथे म्हणतात की जे लोक या प्रकृतीच्या गुणांमुळे मोहित झालेले आहे, म्हणजे त्यांना सत्याचं ज्ञान नाही, असे सम्मूढ यांनाच मागे म्हटलं होतं अहंकार विमूढ आत्मा. म्हणे असे लोक सज्जनते, सज्जनते म्हणजे आसक्त आहे. आणि सम्मूढाचा अर्थ शंकराचार्य करतात सम्यक मूढा सम्मोहिता. सम्यक मुळा म्हणजे पूर्ण प्रकारे हे मोहित भ्रमित असे झालेले आहे. त्यांच्या बुद्धीवर अज्ञानाचं आवरण आहे, त्यामुळे ते खरं काय ते पाहू शकत नाही. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी वर्णन केलं, देहोहमित्येव जडस्य बुद्धी. जे जड लोक आहे त्यांची काय भावना आहे स्वतःबद्दल, देहोहम, बस शरीरच मी आहे. देहोहमित्येव जडस्य बुद्धी, त्याला तिथे सम्मूढ म्हटलेलं आहे. आणि समाजामध्ये जर तुम्ही गेला तर जवळजवळ 95% लोक याच कॅटेगरीमध्ये आहे. देहोहम, शरीरच नाही, त्याला सम्मूढ म्हटलेलं आहे. त्या प्रकृतीच्या द्वारे एवढे ते मोहित झालेले आहे, त्रिगुणांमुळे, मायेमुळे. तू मनामध्ये कधी येतच नाही की जरा विचार केला पाहिजे की मी कोण आहे. दक्षिण भारतामध्ये फार मोठे संत झाले, भगवान रमण महर्षी है ना. त्याचं प्रसिद्ध वाक्य काय आहे माहिती आहे, हू एम आय. कोणी काही समस्या घेऊन त्यांच्याकडे जायचं तर ते काय म्हणायचे, कोणाला समस्या आहे म्हणे, हे तर कधी विचार केलाच नाही असा म्हणे, हीच सगळ्यात मोठी समस्या आहे. ज्याला समस्या आहे त्याच्यावर जरा विचार करा. आपण समस्येवर विचार करतो, पण समस्याचा अधिष्ठान कोणाला आहे, मी, हा मी कोण आहे याचा शोध कधी घेत नाही. बहिर्मुखी वृत्ती करणं असल्यामुळे आमचे स्वामी सांगतात की उपनिषद, वेदांत हे म्हणजे डिस्कवरी चॅनल आहे. डिस्कवरी चॅनल, स्वतःचा शोध. तर सम्मूढ ते बहिर्मुखी आहे, गुणकर्मसु. तर असे लोक जे आहे समाजामध्ये अनेक आहे. तर इथे भगवंत म्हणतो की तान अकृष्णविदो मंदान कृष्णविन न विचालयेत. दोन शब्द दिलेले, एक आहे कृष्णविद आणि दुसरा आहे अकृष्णविद. अकृष्णविद म्हणजे काय, कृष्ण म्हणजे पूर्ण सगळं काही कृष्ण, आणि कृष्णविद म्हणजे सगळं काही जाणणारा, सर्वज्ञ. कृष्णविद म्हणजे ज्ञानी, आणि अकृष्णविद म्हणजे याचा उलट अज्ञानी. तर आता इथे काय आदेश दिला आहे की जो कृष्णविद आहे त्यांनी अकृष्णविदला विचलित करू नये. म्हणजे सोपा शब्दात, ज्ञानीने अज्ञानीला विचलित करू नये. म्हणजे काय की त्याला असाच उपदेश द्या जो त्याला समजेल. असा उपदेश देऊ नका ज्याच्यामुळे तो डिप्रेशन मध्ये चालला जाईल. बापरे, हे आहे का, मी तर अगदीच, मला तर काहीच येत नाही, तर असं तो
निराश हताश झालं नाही. काल पाहिलं ना आपण, उपदेश देण्यासाठी सुद्धा काय कॉमन सेन्स पाहिजे. न बुद्धिभेदम जनयेत काल परवा कृष्णवित न विचारयेत. जो खूप कर्मामध्ये आसक्त आहे, कर्म करत आहे, त्याला एकदम तुम्ही विचलित करू नका. अरे कर्म तर निरर्थक आहे, कर्म नको करू तू, सगळं काही सोडून कुठे जा, तू हिमालयात जा, संन्यास घे. पहा सगळे लोक तेव्हाच मोठे झाले जेव्हा ते हिमालयात. असं जर त्याने उपदेश केला तर घरचे लोक शोधित येईल, कोणी दिला उपदेश, त्याला पाठवतील. आमच्या घरामध्ये तू उद्ध्वस्त करत आहे का? तो उपदेश कसा द्यायचा याच्यासाठी सुद्धा काय कॉमन सेन्स पाहिजे. न विचारले. अच्छा, इथे आता हे जे अज्ञानी लोक आहे यांच्यासाठी एक शब्द दिलेला आहे अप्रस्तवित, आणि एक आणखी शब्द दिलेला आहे मंदान. हे तिन्ही एकाच विभक्तीमध्ये, मंदान, आणखी ताम. ताम म्हणजे त्यांना विचलित करू नये. त्यांना म्हणजे कोणाला? मंद लोकांना. आणि मंद म्हणजे कोण? अज्ञानी. तर इथे मंद शब्द का दिलेला आहे? मंद. मंद म्हणजे काय असं की ज्याची बुद्धीच चालत नाही त्याला मंद, मंद बुद्धी म्हणतात, मंदमती. तुम्हाला सांगतो, वेदांतामध्ये मंदमतीचा अर्थ हा नाही की त्याची बुद्धी चालत नाही. एक IAS ऑफिसर सुद्धा गीतेप्रमाणे मंद बुद्धी असू शकतो. हो, जगाच्या दृष्टीने तो फार हुशार आहे, शहाणा आहे, पण अध्यात्मामध्ये एकदम KG क्लासमध्ये आहे. जर त्यांनी विचार केलेला नाही तर तो कोण म्हणवला जाईल? मंद. लक्षात घ्या. आणि दुसरीकडे अगदी कोणी एक न शिकलेला, कधी कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेलेला आहे, पण तो जर आत्मज्ञानी आहे तर भगवंत त्याला पंडित म्हणतात. अशोचानन त्याला पंडित म्हणतात, खूप हुशार आहे म्हणतो. तर इथे मंद म्हटलेलं आहे म्हणजे ज्यांनी कधी आत्मचिंतन केलं नाही. जर तुम्ही श्रीमद भागवत वाचलं तर त्याच्यामध्ये नारद मुनींची गोष्ट आहे. पहिल्याच महात्म्याच्या त्या प्रकरणात देवर्षी नारद येतात कुठे? या पृथ्वीमध्ये विचरण करत आहे, पाहत आहे इथचे लोक कसे आहे. नारद जो आहे ना तो इकडे तिकडे फिरतो, त्याला विजा लागत नाही, पासपोर्ट लागत नाही, तिकीट लागत नाही, कुठेही जाऊ शकतो. शाप मिळालेला माहिती त्यांना की 2 क्षणापेक्षा जास्त एका ठिकाणी तो थांबू नये. दक्ष प्रजापतीने शाप दिला. अच्छा, ते येतात पृथ्वीवर आणि पाहत आहे की लोक कसे आहे. तर भागवत तुम्ही वाचा, तिथे जेव्हा लोकांना पाहिलं तर जे नारदमुनी काय म्हणतो? मंदा सुमंद मतय मंद भाग्या दुपद्रता. अरे म्हणे पृथ्वीचे सगळे लोक असे मंद आहे. मंद कसे काय? तुम्ही अपमान करत आहे. आम्ही सगळे ते IT इंजिनियर आहे, सगळे मंद म्हणताय. ते हुशार आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा बनवलं आहे, कम्प्युटर बनवलं आहे, रोबोट बनवलं. मंद. त्याचा अर्थ काय झाला की भोगी लोक आहे सगळे, बहिर्मुखी आहे, अध्यात्माच्या दृष्टीने मंद आहे, हळूहळू विचार करणार आहे. लोकांना ज्या गीता वगैरे आपण सांगतो ना, हा करू की काय घ्यायचं 80 नंतर, या बाबतीत एकदम मंद आहे. त्यांना काही त्याला आवड नाही, इंटरेस्ट नाही.
तर मंदान म्हणजे मूढान. असे मंद लोक आहेत. कठोपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे की 2 प्रकारचे मार्ग आहे, श्रेय आणखी प्रेय. तिथे सुद्धा वर्णन आहे. श्रेय म्हणजे कल्याणाचं मार्ग, मोक्षाची वाटचाल, भगवंताचा, अध्यात्माचा मार्ग. प्रेय म्हणजे जगाचा मार्ग. तर तिथे तो मंद शब्द आलेला आहे. म्हणजे जे धीर लोक आहे ना, धीर म्हणजे चांगले, हुशार, शहाणे, ते या श्रेय मार्गाचं अनुकरण करतात. आणि मंद प्रेय वृणीत. जे मंद बुद्धीचे लोक आहेत ते कशाचं वरण करतात? वरण म्हणजे निवडतात प्रेय. आता आपल्याला पाहिलं पाहिजे आपण भगवंताच्या दृष्टीने मंद आहोत की तीव्र आहोत. अध्यात्मामध्ये लवकर 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 प्रगती जर केली तर मग नाही तर हळूहळू. असं म्हणतात ते जे ज्योतिष वगैरे म्हणजे लोक आहेत त्यांना विचारा, तर असं म्हणतात जे शनी ग्रह आहे ना त्याला मंद म्हणतात. मंद कारण तो एक ग्रहामध्ये 2.5 वर्ष राहतो. 7.5 असते की जात नाही. लोक त्रस्त होतात, अरे बापरे 7.5. शनीची वक्रदृष्टी. ब्रह्मदेवाला विचारलं शनी महाराजांनी, मी सुंदर आहे की लक्ष्मी सुंदर आहे? लक्ष्मीने सुद्धा विचारलं, मी सुंदर आहे की शनी सुंदर आहे? कोण सुंदर आहे? आता ब्रह्मदेवाला धर्मसंकट. एकालाही जर मी सुंदर म्हटलं तर दुसरा नाराज होईल. सांगितलं मी. तर लक्ष्मीला सांगितलं तू जेव्हा येते ना तेव्हा सुंदर आहे, आणि शनी जेव्हा तू जातो तेव्हा सुंदर आहे. जाताना सुंदर दिसतो. तर असं मी कुठेतरी ऐकलं होतं. मंदान तान कृष्ण विरो मंदान अकृष्णविद न विचारये. ज्ञानी लोकांनी यांना जास्त विचलित करू नये. अनेक वेळा काय तुम्ही उपदेश द्यायला जा आणि ते तुमचाच अपमान करा. अरे सगळं ठेवा तुमच्याकडे, आम्हाला म्हणजे अध्यात्म, आम्हाला म्हणजे धर्म होतं की नाही. म्हणून एक असा नियम दिलेला आहे, सांगितला आहे, ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात. जोपर्यंत कोणी विचारत नाही उगीच सांगू नका. नाही म्हणे आम्ही आता गीता प्रवचन ऐकून आलोय तर आता बसा तुम्हाला ऐकलं. असं काही करण्याची गरज नाही. न विचार आहे जेव्हा त्यांच्या मनामध्ये येईल तेव्हा. आणि अध्यात्मामध्ये असंच आहे, जबरदस्ती कोणाला तुम्ही करू शकत नाही. तर याप्रमाणे इथे ज्ञानीसाठी एक काय हा जणू काही आदेश भगवंतानी दिला. आता इथे पुढचा श्लोक फार छान आहे. परत आता म्हणतात अर्जुनाला, मी ज्ञानीचं वर्णन केलं, अज्ञानीचं वर्णन केलं, ठीक आहे. आता म्हणजे तुला काय करायचं आहे ते आता मी तुला सांगतो. आता इथे परत कर्मयोगाचा सिद्धांत इथे भगवंतानी सांगितला. तू अज्ञानी सुद्धा नाही, अगदी मूळ नाहीये, आणि तू ज्ञानी सुद्धा नाहीये, तू मधला आहे ना. त्याला म्हणतात मुमुक्षु, जिज्ञासू, साधक. त्यामुळे तू काय कर, पहा, मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः मयि सर्वाणि निराशीर्निर्ममो. इथे आदेश आहे आता आपल्यासाठी आहे. जे लोक काही करू इच्छित आहे, म्हणजे अध्यात्मामध्ये पुढे जाऊ इच्छित आहे,
तर इथे काय आदेश दिलेला आहे, सूचना काय म्हणे, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य. मयी म्हणजे माझ्यामध्ये. एक एक शब्दाचा अर्थ पहा. मयी माझ्यामध्ये, सर्वाणी कर्माणी संन्यस्य, सगळ्या कर्माचा संन्यास करून. संन्यस्य, संन्यास शब्दाचा अर्थ आपण पाहू. संन्यास म्हणजे समर्पण. चला, सगळ्या कर्माचं समर्पण माझ्यामध्ये तू कर. ठीक आहे. अच्छा, कसं कर, कशा दृष्टीने, म्हणजे तुझं मन कसं असायला पाहिजे, वृत्ती कशी असायला पाहिजे, तर अध्यात्म चेतसा. चेतस म्हणजे मन, चित्त म्हणतो की आपण, चित्तला चेतस म्हटलं, तृतीय विभक्ती आहे. अध्यात्म चेतसा, असं मन ज्याच्यामध्ये आध्यात्मिक वृत्ती आहे. आध्यात्मिक वृत्ती म्हणजे काय पाहू आपण. तर आध्यात्मिक वृत्तीच्या द्वारे सगळे कर्म तुम्हाला समर्पित कर. अर्थ झाला. मग दुसऱ्या ओळीत, निराशी, तू काय होऊन जा, निराश होऊन जा. हा, निराश. देवा, आम्हाला वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग आम्हाला शिकवत आहात, पण इथे उलट म्हणत आहे, निराश. निराश होणं चांगलं नाही आहे ना. पण आता इथे बा शब्द आहे निराशी, तू निराशी हो. दुसरा शब्द आहे निर्मम, निर्मम भूत्वा. निर्मम होऊन, दोन, निराशी होऊन, निर्मम होऊन, भूत्वा काय कर, युद्धस्व, युद्ध कर. तर आदेश काय, युद्ध कर, पण दोन भाव ठेव, निराशी आणि निर्मम हो. अच्छा, आणखीन मग काय, विगत ज्वर, शोक रहित होऊन तू युद्ध कर. विगत ज्वर याचा अर्थ असा आहे की जर तू या भावना ठेवून युद्ध केलं तर काय होईल, ज्वरापासून तू मुक्त होईल. इथे ज्वर म्हणजे ताप नाही बरं का. ज्वर म्हणजे शोक, भय, दुःख, विगत ज्वर. तर याप्रमाणे शब्दांचा अर्थ आपण पाहिला. इथे पहिला आदेश काय आहे म्हणे, तू सगळे कर्म, सगळ्या कर्मांना सोड, संन्यास. आता संन्यास्य शब्द आहे. संन्यास्य म्हणजे संन्यासचा अर्थ आपण काय घेतो, सोडणे. पण संन्यास शब्दामध्ये काय आहे, आस जातोय. आस म्हणजे ठेवणे. आस, मग न्यास, मग संन्यास असं म्हणतात. जसं पहा, आपण जेव्हा पूजा वगैरे करतो ना, तेव्हा एक उपचार असतो, त्याला म्हणतात करन्यास. म्हणजे का, अंगुष्ठाभ्याम नवा, ओम तर्जनीभ्याम नवा, एक एक देवताचं आवाहन करून त्या बोटांवर आपण हृदयान्यास, शिरन्यास. तर न्यास म्हणजे काय, तिथे तिथे स्थापित करणे. किंवा तुम्ही पाहिलं असेल शिलान्यास, पायाभरणी ज्याला मराठी म्हणतात. निवडणुकीच्या आधी पुढारी लोक काय करतात, एक एक याचं उद्घाटन करतात की नाही. तर एक असं ते शिला असते, यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे, त्याला ते ठेवतात. त्याला काय म्हणतात, हिंदीमध्ये म्हणतात शिलान्यास. तो जो दगड आहे त्याला म्हणतात शिलान्यास, म्हणजे त्याचप्रमाणे आपण जेव्हा चालतो, पदन्यास. न्यास ठेवणे. आता याचा मतितार्थ काय आहे, जे मी कर्म करत आहे ते देवाच्या चरणी ठेवत आहे. असं आपण फुलांना जो वाहतो तसं इथे देव काय म्हणत आहे, तुम्ही कर्माला वाहा. फुलं तर वाहतात पण कर्म स्वतःसाठी वाहत आहे. तर मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य.
झालं. सोपा अर्थ काय? कर्म करण्याच्या आधी तुम्ही माझं स्मरण करा, देवा मी तुझ्यासाठी करत आहे असं. ममोपात समस्त क्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अहम करिष्ये. पाणी सोडा. संकल्प सोडतो की नाही? संकल्पामध्ये हेच आहे. आता हिंदीमध्ये एक वेगळंच आहे, संकल्प घेतात. मराठीमधून काय? संकल्प सोडतो. ठीक आहे. तर भावना काय की हे जे मी करत आहे हे देवा तुझ्यासाठी करत आहे, तू याच्याने प्रसन्न हो. समर्पण मी करत आहे. सर्वाणी कर्माणी. 18व्या अध्यायात सुद्धा देव म्हणतो की स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव. स्वकर्मणा तम अभ्यर्च. अर्चना कर, पूजा कर. कशाने? फुलाने नाही, कर्माच्या द्वारे. कर्मांनाच तू काय फुल बनव. सुंदर. एक संतांनी फार छान नाही म्हणे, देव काय म्हणतो की तो इकडेच मला फुल वाहतो, पण कर्म स्वतःसाठी करत आहे. तर ते इंग्रजीमध्ये बोलत होते म्हणे, यू आर ऑफरिंग फ्लॉवर्स टू मी बट यू आर मेकिंग फूल टू मी. फूल तिकडे अर्पण करत आहे. फूलचे 2 अर्थ झाले ना. यू आर मेकिंग मी फूल. साधे फुलं तिकडे वाहत आहे मंदिरात आणि कर्म स्वरामध्ये. कर्माच्या द्वारे देव प्रसन्न हो. पूजा आपण खूप करत आहे, पण मंदिराबाहेर सगळे पाप कर्म, त्याचा काही अर्थ नाही. तर इथे म्हणतात की सर्वाणी कर्माणि संन्यस्य. अच्छा, अध्यात्मचेतसा. अध्यात्मचेतसा म्हणजे काय? तर इथे भगवान शंकराचार्यांनी फार सुंदर अर्थ दिला. अध्यात्मचेतसा म्हणजे विवेक बुद्ध्या. विवेक बुद्धी. आणि विवेक बुद्धी काय? अहम कर्ता ईश्वराय भृत्यवत करोमी इति अनया बुद्ध्या. देवा मी तुझा भृत्य आहे. भृत्य म्हणजे नोकर, सेवक. मी सेवक आहे, मी दास आहे. तुझा दास मी व्यर्थ जन्माचा आरोप. समर्थ रामदास. मी स्वतःला दास म्हणतो, पण मी तुझी तर सेवा करतच नाही असं म्हणतात. तुळशीदासजी सुद्धा म्हणतात, लोक मला म्हणतात की मी रामाचा दास आहे, पण मला माहित आहे मी माझ्याच विकारांचा दास आहे. किंकर कंचन कोह काम. तर इथे काय भावना असायला पाहिजे जेव्हा मी पूजा करत आहे, कर्मयोग करत आहे, म्हणजे मी सेवक आहे. भृत्यवत, नोकराप्रमाणे, सेवकाप्रमाणे. अच्छा, सेवक म्हणजे कोण? सेवक म्हणजे जो सेवा करतो. अच्छा, सेवा म्हणजे काय? एक एक शब्द जो आहे ना त्याच्यावर विचार करा. सेवा करणे म्हणजे काय? एक शब्द. सेवा करणे म्हणजे सेवा करणे. तर याचं वर्णन केलेलं आहे. सेवा करणे म्हणजे आपला आग्रह, आपली इच्छा सद्गुरूंच्या चरणी किंवा देवाच्या चरणी वाहून. माझी काही इच्छा नाही, माझा काही आग्रह नाही, तू जे म्हणत आहे ते मी करायला तयार आहे, त्याला म्हणतात सेवा. जिथे आपली इच्छा आपण काय करतो? शून्य. तुम्ही जे म्हणाल तेच श्रेष्ठ. जिथे स्वतःचा काही संकल्प नाही. मी अनेक वेळा उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. एका सेवकाचा इंटरव्ह्यू होत होता. त्याला विचारलं तुझं नाव काय? तो म्हणाला तुम्ही जे नाव घ्याल ते माझं नाव. 3 अधिक 3 किती होते? जरा
जोड करून दाखव पहिलीच. म्हणजे तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं. याला काय म्हणतात? सेवा. आपलं काही ती वांग्याची गोष्ट तुम्हाला ऐकवली होती ना, अकबर बिरबलाची, ऐकवली होती का? अकबराला कोणीतरी वांग्याची भाजी आणून दिली. बिरबलाला तरी सांगितलं की वांगे आणले आहे, आणि त्या अकबराला फार आवडत होती ती भाजी. तर बिरबल म्हणाला की हां वांग्याची भाजी फारच चांगली आहे. म्हणून त्या वांग्याला म्हणतात बेगून, बेगन, बेगून. बेगून म्हणजे तो म्हणाला बिरबल, खरं याचं नाव बहुगुण आहे, बहुगुण. अपभ्रंश होऊन ते बेगून होऊन गेलं. हिंदीमध्ये काय म्हणतात? बेगन म्हणतात ना, बेगन. म्हणजे खरं नाव काय? बहुगुण. त्याच्यात खूप गुण आहे. अकबर त्याची स्तुती करत होता, बिरबलाने स्तुती केली. आता अकबर रोज खाऊ लागला. कधी भरीत करत आहे, कधी मसाला छान भरलेले वांगे वगैरे. तर रोज खाल्लं तर जरा वात प्रधान असतात, पोट खराब झालं. तो म्हणू लागला ही काय भाजी आहे अरे, कधीच खाऊ नाही. बिरबल महाराज तुम्ही बरोबर म्हणता, ही भाजी कधीच खाल्लेली नाही. म्हणून याच्यामध्ये काही गुण नाहीये, म्हणूनच त्याला म्हणतात बेगुण. बेगुण म्हणजे जिसमें कोई गुण नाही. अरे 7 दिवसापूर्वी तू म्हणाला बहुगुण, आता म्हणतोय बेगुण, काही गुण नाही. अकबर म्हणाला की आधी मी त्याचं कौतुक स्तुती करत होतो, तू करत होता. आता मी त्याची निंदा करत आहे, तू निंदा करत. तर बिरबल म्हणाला महाराज मैं आपका सेवक हूं, बैंगन का नहीं. जो आप कहेंगे वो है ना. भृत्यवत याला म्हणतात. हे उदाहरण का दिलं? भृत्यवत. तसं मारुती आहे ना, दासोहम ही बुद्धी त्याच्यामध्ये. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे जनकात्म पुरतो मारुती. जो समोर उभा आहे हात जोडून सतत विचारतोय, हा आता पुढचं काय काम करू, पुढची काय सेवा करू. तर याला म्हणतात अध्यात्म चेतसा. 2 इथे विचार सांगितले. सगळे कर्म तो समर्पित करतो, सेवक बुद्धी घेऊन मी तुझा सेवक आहे. आणि तिसरी गोष्ट इथे काय? निराशी. निराशी होऊन तो सेवा करतो. निराशीचा अर्थ असतो की ज्याच्या जीवनामध्ये आशा नाही. आता आशा, अपेक्षा, आकांक्षा हे सगळे शब्द आहे. याचा अर्थ असा आहे, आशा नेहमी भविष्याची असते. हे ना, आशेचा संबंध भविष्य. तर म्हणे हा जो दास भावनेने सेवा करत आहे त्याला जगापासून काही आशा नाही. लक्षात घ्या. निराशी म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलेला नाहीये. जगापासून त्याला काही अपेक्षा नाही की जगामध्ये मला सुख मिळेल, तृप्ती मिळेल. आशा एक राम जिसे दूजी आशा छोड़ दे, याला म्हणतात निराशी. सुखीचा आशा त्याच्यामध्ये नाही की तिथे गेल्यावर सुख मिळेल, हे गेल्यावर आनंद मिळेल, ते गेल्यावर. आणि आपल्याला आशा असतात की नाही, कल्पना करतो. त्याचा निश्चय दृढ झालेला आहे की देवाच्या सेवामध्येच आनंद आहे बस. म्हणून इतर काही आशा अपेक्षा तो ठेवत नाही. निराशी. आणि पुढचा शब्द निर्मम. निर्मम म्हणजे काय? मम भाव वर्जित. तेरा तुझको अर्पण. तुझं आहे, माझं नाही. मम भाव. हे काम तुझं आहे, शक्ती तुझी आहे. माझं इथे काय आहे? कस्य सिद्धनम. धन तुझं आहे, तुझ्या धनाने तुझीच सेवा करत आहे. आपण म्हणतो ना पूजेमध्ये तदीय वस्तू नाही, तदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पये. तुझ्याच वस्तूने मी तुझी पूजा करत आहे. जर ते
लहान पोरं ते साजरे करतात ना फादर्स डे, तर वडिलांना काय एक छान गिफ्ट आणून देतात आणि सरप्राईज सरप्राईज याचं लपवून मिळणं आणि मग त्याला देतात. वडील म्हणतात अरे वा तू वयासाठी आणलं, वा 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 छान. पण 4 दिवसापूर्वी पैसे वडिलांकडून घेतले होते कधी वस्तू तुझीच वस्तू तुला देत आहे. माझं काय आहे निर्मम. आपण उगीच मधल्यामध्ये माझं आहे माझं आहे माझं आहे, तर मम भाव आसक्ती याची कमी. असं करून तो काय करतो किंवा काय केलं पाहिजे, तर इथे म्हणतात युद्धस्व, युद्ध कर. आता युद्ध कर म्हणजे कर्तव्य कर्म कर. अर्जुनासाठी काय युद्धच ते कर्तव्य. अनेक लोक काय म्हणतात, अच्छा देव काय म्हणत आहे, युद्ध कर म्हणजे माझं नाव घे, निराशी निर्मम होऊन लोकांशी भांडण कर. युद्धस्व लिहिलेलं आहे ना, युद्ध कर. इथे युद्ध शब्दाचा अर्थ काय आहे, कर्तव्य. जे काही कर्तव्य जिथे तू आहे, जो काही तुझा धर्म आहे स्वधर्म ते तू कर, पण या सगळ्या भावना ठेवून कर. निराशी निर्मम अध्यात्म चेतस. कळतंय का, श्लोक क्लिअर झाला. आणि शेवटचा शब्द मयी सर्वाणी कर्माणि, सगळे कर्म तू मला दे, मयी. आणि ते शंकराचार्य मयी शब्दाचा अर्थ फार छान करतात. मयी म्हणजे माझ्यामध्ये. मी कोण, वासुदेवे परमेश्वरे सर्वज्ञे सर्वात्मनी. मला तू दे. आणि मी कोण आहे, त्याचे त्यांच्यात 4 नावं दिले. जो वासुदेव आहे, वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र. आणि वासुदेव शब्दाचा अर्थ आहे असा देव ज्याचा निवास सगळीकडे आहे. वास आहे सर्व, त्याला म्हणतात वासुदेव. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. सगळं काही वासुदेव आहे. फक्त एक वसुदेव पुत्र नाही, वसुदेव सुतम देवम तेवढंच नाही. आणि सर्वज्ञ इथे म्हणतात, जो सर्वज्ञ आहे, जो सर्वात्मा आहे, अशा त्या परमेश्वरासाठी तू कर्म कर. उद्या पवन घेऊ आधीच असतं. तर याप्रमाणे परत इथे कर्मयोगाचं वर्णन केलं. पुढच्या श्लोकामध्ये देव म्हणतो की जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. काही लोक माझं प्रवचन ऐकतात, माझं मत ऐकतात, पण त्याचा निषेध करतात, पण याच्याकडे चुकीचं आहे, न अनुतिष्ठन्ति. आणि दुसरे प्रकारचे लोक आहे अनुतिष्ठन्ति. तर जे अनुष्ठान करतात म्हणजे मानतात, त्याप्रमाणे वागतात, त्यांचं काय होतं त्याबद्दल देवाने सांगितलं आहे. ते जर ऐकायचं असेल तर उद्या या. आणि जर अनुष्ठान नाही केलं तर त्याचा दुष्परिणाम काय होतो तो सुद्धा पुढे देवाने